ऐका ना, कडक गाडी. चांगली आहे, पण ही तर ईव्ही मध्ये यायची ना. हा, पण आता डिझेल मध्ये नुकतीच लॉन्च झाली. काय वाटतं, चालेल मार्केटमध्ये? का नाही चालणार? बाकीचे 1.5 लिटरचं डिझेल इंजिन देतात, याच्यामध्ये तुला 2 लिटरचं टर्बो डिझेल इंजिन मिळते, शिवाय 4 सिलेंडर आहे, म्हणजे पॉवरची तडजोड अजिबात करावी लागणार नाही. हा आहे आयशरचा नवीन लॉन्च झालेला प्रो एक्स डिझेल मध्ये, जो की 2 ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे, 3 टन आणि 3.5 टन. याच सोबत या गाडीमध्ये वेगवेगळे कार्गो बॉक्स ऑप्शन सुद्धा दिलेले, त्याच्यामुळे बॉडी बिल्डिंग साठी आता बाहेर जायची गरज नाही. एलएनटी टेक्नॉलॉजी दिली, त्याच्यामुळे डेफ टाकावं लागत नाही. 60 लिटरचं कॅपॅसिटी असलेलं फ्युएल टँक दिलेला आहे आणि दर 30,000 किलोमीटरला ही गाडी सर्व्हिस करावी लागते, 10-20 नाही बरं का. सस्पेन्शन साठी फ्रंटला 7 लिफ आणि मागे 9 लिफ दिलेले आहेत. 1310 सिरीजचा प्रोपेलर शाफ्ट, 220 ड्राईव्ह हेड असलेला रिअल एक्सेल दिलेला आहे आणि रिव्हर्स इलिट आय बीम टाइप फ्रंट एक्सेल दिलेला आहे. क्रॅश टेस्टेड ड्रायव्हर प्लस 2 सीटिंगचं कॅपॅसिटी असलेलं स्पेशियस केबिन दिलेलं आहे. पॉवर स्टेअरिंग व्हील दिलेला आहे. ऍडजस्टेबल सीट ड्रायव्हरला दिलेला आहे. कम्फर्टेबल सीट्स मिळतात. सोबत ड्रायव्हर मॉनिटरिंग सिस्टीम दिलेली आहे. फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग मिळते, त्याच्यामुळे ड्रायव्हर अलर्ट होतो. रिव्हर्स पार्किंग कॅमेरा सुद्धा दिलेला आहे. मालाच्या सेफ्टीसाठी कंटेनर लॉक, सीसीटीव्ही यांसारखे फीचर्स दिलेले आहेत. इथे बेस्ट विजिबिलिटी वाला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सुद्धा दिलेला आहे. आता तू मला सांग, गाडी कशी आहे? चालेल की नाही? तुम्ही कसली वाट पाहताय? आजच जवळच्या आयशर प्रो एक्सच्या स्पेशल डीलरशिपला भेट द्या